सांगितलेला आहे. तो रिपोर्ट केला यासाठी की तिथं काही ग्रामपंचायतीने ठराव करून त्यांच्याकडे ऑफिशियली दिलेला आहे. आमच्याकडे आमच्या ऑफिशियली असं कुठं आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणून आताच काय अँटिसिपेशन करून काय भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु तशी काही परिस्थिती आली तर त्या वेळेस भारत निवडणूक आयोग त्याबद्दल निर्णय घेईल, त्याबद्दल आदेश देतील, त्या पद्धतीनं आम्ही काम करू. दुसरा एक प्रश्न असा होता सर की ईव्हीएम मशीन आपल्याकडे किती आलेले आहेत किंवा येणार आहेत ते तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स मध्ये देतो. आता माहिती आहे पुरेशा आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. बरं, आकडा पाहिजे होता सर. घेतलं नाही ते, त्याला मला काय अडचण नाही, पण आज मी घेतली नाही ती माहिती. 2019 में लोकसभा के टाइम की व्यवस्था नहीं तो बहुत से मतदान केंद्र नहीं, इस बार हमने पहले से उस बात पर ध्यान दिया है. फर्स्ट डे आय जॉईन दॅट डे, त्या दिवसापासून मी मतदारांच्या दिवशी किंवा मतदानाचं नाही तर ओव्हरऑल पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. टेम्परेचरमध्ये वाढ होत आहे, दररोज टेम्परेचरमध्ये थोडी वाढ होते आणि त्या दिवशी मतदार आणि मतदान केंद्रावरची पोलिंग पार्टी या दोघांसाठी सुद्धा आम्ही आमचे जे काही ERO आहेत त्यांना फक्त पाणीच नाहीये, सावली सुद्धा आम्ही तिथं व्यवस्था करायला सांगितलेली आहे, सेट टाकायला सांगितलेलं आहे. आजूबाजूच्या ज्या रूम असतात त्या जनरली बंद ठेवतात वोटिंग असल्यामुळं, पण ज्या शाळेमध्ये मतदान केंद्र आहे, समजा 1-2 मतदान केंद्र असेल तर त्या 2 मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त ज्या खोल्या आहेत त्या वेटिंगसाठी मतदारांच्या खुल्या ठेवण्याच्या आम्ही सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था संदर्भामध्ये आम्ही परवाला आता ग्राम पातळीवरचे जे ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, तिथल्या काही NGOज आहेत जे काही पॉलिटिकल पर्सन नाहीये परंतु गावात सेवाभावी वृत्तीनं काम करणारे, आता काही पानपोईवाले असतात किंवा काही NGOज असतात किंवा जैन संघटनेसारख्या काही संघटना असतात ज्या काही बसणारे किंवा अनुषंगिक जे लोक आहेत त्या सर्वांनी 100% मतदानामध्ये भाग घेण्याची खबरदारी त्यांच्या कार्यालय प्रमुखांनी किंवा जे पण त्यांचे आहेत नियंत्रण अधिकारी त्यांनी करावं. आणि प्रसारच्या माध्यमातून सुद्धा काही लोकांच्या काही भावना असतात की काही लोकांचे काही निगेटिव्ह मतं असतात, तर आम्ही ग्रामीण भागामध्ये विशेषतः आता काल झोनल ऑफिसर जे आहेत त्या झोनल ऑफिसरकडे 10 ते 15 पोलिंग स्टेशन आहेत मॅक्झिमम. त्या झोनल ऑफिसरला मी काल सांगितलंय की तुम्ही जेव्हा आता राऊंड घ्याल तेव्हा प्रत्येक राऊंड मध्ये तुम्ही स्वीपसाठी काम करा, म्हणजे प्रचार करायचा आहे, मतदानामध्ये भाग घ्या. कारण इथं बसून ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये मी हे करू शकणार नाही, कारण ते लोक तिथं असतात, तर त्यांनी तिथल्या मतदारांना पर्सनली ऍक्टिव्हेट करणे आणि तिथं काय करताय त्याचा फीडबॅक मला ERO मार्फत जर माझ्याकडे दिलं तर निवडणुकीच्या पूर्व 2-3 दिवसामध्ये त्या सगळ्या गोष्टीची कंप्लायन्स करून मतदानामध्ये वाढ करायचा आहे. चौथा एक महत्वाचा भाग असा आहे की पोलिंग स्टेशनवर सोय राहत नाही असे लोकांची म्हणणं आहे. की बऱ्याच लोकांना असं वाटतं की तिथे गेल्यावर उन्हात थांबावं लागेल, उन्हाळा दिवस आहे, प्यायला पाणी मिळत नाही, महिला त्यांना काही अडचणी असू शकतात. तर आम्ही यावेळेस ह्या गोष्टी अतिशय सूक्ष्मपणे फक्त सांगण्यापुरतच नाहीये, तर आता जेव्हा मी ERO लेवलवर बैठका घेणार तालुक्याला जाऊन तिथे मी स्वतः इन्शुअर करणार आहे की तुम्ही काय केलं. मी रॅन्डमली काही गावांना भेट देऊन तुम्ही इथं शेड कुठं उभं करणार आहे, शेड कोणाला सांगितलंय, पाण्याची काय व्यवस्था आहे, गावात पाणी आहे का, तुम्ही बाहेरून जार सांगितलाय का, तुम्हाला किती जार लागणार आहे. म्हणजे मतदान केंद्रावरच्या मतदारांच्या सुविधा ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुरवणार आहे आणि ते तुमच्या माध्यमातून मतदारापर्यंत आम्ही हे विशेष पास ऑन करणार आहे की तुम्ही मतदान केंद्रावर जा, तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही. प्रेस काउन्सिल करून गायडन्स येतील किंवा CO ऑफिस करून गाईडलाईन्स येतील, त्याच्याप्रमाणे जे काही गाईडलाईन्स त्यांची येतील त्याच्या 100% अंमलबजावणी करून सर्व मान्यवरांना त्याची पासेस वेळेवर दिले जातील याची सुद्धा आम्ही या बैठकीच्या अगोदरच त्याची पूर्वतयारी करून घेतलेली आहे. त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगानं मी काल DO साहेबाला बोललो, सहाय्यक DIOना बोललो की ज्या काही ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत ह्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पब्लिक पर्यंत जाणं गरजेचं आहे. आता आम्ही मीटिंग घेतली किंवा ट्रेनिंग घेतलं, हा काही त्याला न्यूज व्हॅल्यू तसं बघितलं तर काही वाटत नाहीये, परंतु पब्लिक अवेअरनेस आणि पब्लिकला पण हे एक शाश्वती आणि गॅरंटी वाटली पाहिजे की निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सक्षमपणे काम करत आहे आणि कामाला लागलेले आहे. आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सोबत ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आता सांगितलं, आता आपले जे PWD वोटर्स आहेत, दिव्यांग वोटर्स आहेत, 85+ वोटर्स आहेत, यावरचे आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान केंद्रावर विशेष सुविधा ज्या महिला आहेत किंवा ज्या कडेवर मुलाला घेऊन येतात त्या कडेवर घेऊन येणाऱ्या मुलांसाठी सुद्धा
आम्ही तिथे एखादी जसे आया असते घरी तसे आम्ही एक महिला कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त करून जे 10-15 मिनिट त्या महिला भगिनीला मतदानासाठी लागणार आहेत तेवढ्या कालावधीपुरतं त्या मुलाची काळजी कशी घेतली जाईल. मतदान केंद्रावर कुठल्याही मतदाराला किंवा मतदान कर्मचाऱ्याला उन्हामुळे काही त्रास होऊ नये किंवा आरोग्यविषयक काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आरोग्य किट, मेडिकल किट त्या ठिकाणी झोनल ऑफिसरच्या माध्यमातून सप्लाय करणे, झोनल ऑफिसर सोबत डॉक्टरची नियुक्ती, अशा अनेक गोष्टी म्हणजे त्या मतदारापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. म्हणजे निवडणूक आयोगाने फार चांगल्या सूचना दिल्या, आम्ही आमच्या अधिकाऱ्याला दिल्या आणि ते मतदाराला माहीतच नसतं. निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत, काय यावेळेचं नवीन वैशिष्ट्य असणार किंवा मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काय बदल झाले? लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आज आपण जी या ठिकाणी चर्चा केली त्यामध्ये जिल्ह्यातील निवडणुका म्हणजे पक्षपणे, पारदर्शकपणे, फ्री अँड फेअर इलेक्शन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व मशिनरी तयार केलेली आहे. सर्व अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. आज मीडिया पर्सन आणि पॉलिटिकल पर्सनसोबत सुद्धा चर्चा झालेली आहे. MCMCच्या संदर्भामध्ये मीडिया सर्टिफिकेशनच्या अनुषंगानं आज चर्चा केल्यानंतर पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघातील आमचे 3 असेंब्ली सेगमेंट या परिसरामध्ये मतदारांना मतदान केंद्रावर सर्व त्या सुविधा देण्यासंदर्भामध्ये मतदान टक्केवारीमध्ये भरघोस अशी वाढ होईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शकपणे ठेवण्याकरता आपल्या माध्यमातून पॉलिटिकल पार्टी असतील, मतदार असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, सर्वांपर्यंत प्रत्येक प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे, जेणेकरून कुठल्याही मतदारांच्या किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या मनामध्ये शंका निर्माण होणार नाही, किंतु परंतु येणार नाही या दृष्टिकोनातून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. मीडिया पर्सन ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती या प्रक्रियेमध्ये असणार आहे. त्यामुळं उमेदवारी अर्ज भरताना असेल, मतदानाच्या दिवशी असेल, मतमोजणीच्या दिवशी असेल, त्या दिवशी भारत निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत किंवा त्याने जे काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत त्या तत्त्वाच्या अनुषंगानं आपली कुठलीही मीडिया पर्सनची गैरसोय होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रावर येणाऱ्या महिला भगिनीसाठी त्यांच्या कडेवर जर मूल असेल तर त्या मुलांची काळजी घेणे, उन्हाळा दिवस असल्यामुळं उन्हापासून मतदार आणि मतदान पार्टीची बचाव करण्यासाठी मतदान केंद्रावर सावली निवारा तयार करणे असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, मेडिकल किट उपलब्ध करून देणे असेल, जे क्षेत्रीय अधिकारी असतात त्यांच्यासोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असेल, ह्या सर्व बाबी जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केली जाईल अशा पद्धतीचं नियोजन मतदान केंद्रावर केलं जाणार आहे. त्यासाठी आमचे सर्व पोलिंग पार्टीज तयार झालेले आहेत. त्यांचं प्रशिक्षण पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे. कालच आम्ही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आज पॉलिटिकल पार्टी आणि मीडिया प्रतिनिधीसोबत मीडिया सर्टिफिकेशनच्या अनुषंगानं आपली चर्चा झालेली आहे आणि यासोबत जे दिव्यांग मतदार आहेत, 85+ असलेले जे मतदार आहेत त्यांच्यासाठी यावेळेस निवडणूक आयोगाने विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्या अनुषंगानं पोस्टल बॅलेट पेपरची जी प्रक्रिया आहे ती पब्लिश करून लोकांपर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्याचबरोबर जे वयोवृद्ध आहेत त्यांना आणि दिव्यांग आहेत त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी अडचण येत असेल तर आम्ही शासकीय यंत्रणेमार्फत त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातला जो काही मतदार बंधू आहे आमचा, त्यांना मतदान केंद्रावर आल्यावर कुठल्याही गोंधळाची स्थिती त्यांची राहू नये. त्यांना मतदार यादीत नाव शोधणे किंवा एका इमारतीत 2-3 मतदान केंद्र आहेत तर कोणतं मतदान केंद्र आहे म्हणून परेशान होऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहाय्यता कक्ष आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. तिथं आमचा अधिकारी कर्मचारी तिथं राहील आणि येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदार यादीतलं नाव शोधून देणे, कुठल्या इमारतीत कुठल्या खोलीमध्ये त्याचं मतदान आहे ते समजावून सांगणे किंवा वयोवृद्ध वगैरे असेल तर त्यांना सोबत घेऊन त्या केंद्रापर्यंत जाणे, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. जे पोलिंग पार्टीचं प्रशिक्षण जेव्हा आता होईल तेव्हा जे केंद्राध्यक्ष असणार आहेत मतदान केंद्रावर त्यांना सुद्धा आम्ही ह्या सर्व गोष्टी अतिशय बारकाईनं म्हणजे मतदान केंद्रावरची रांग असेल, महिलांसाठी वेगळी रांग करणं असेल,
दिव्यांग किंवा वयोवृद्ध नागरिक असतील तर त्यांची प्रायोरिटी कशा पद्धतीने आहे, महिला असेल, कडेवर मूल असेल तर त्या महिला मतदारांची काळजी कशा पद्धतीने घ्यायचं, हे सर्व प्रशिक्षण मी अत्यंत बारकाईनं आम्ही देणार आहोत, जेणेकरून सर्व दूर जिल्ह्यामध्ये एक मतदानाचा उत्साह मतदारामध्ये राहील आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांची टक्केवारी वाढेल अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न असणार आहे.